हॅलो, नमस्कार. आज आपण ना सभ्यासाच्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. तर हे पहा, चेस्ट आहे 34 इंच, उंची आपण 14 इंच घेतलेली आहे. 1 इंच मिळून 15 इंचावरती उंचीचं माप टाकायचं. आणि शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डर आहे 14 इंच. हाफ करून आपण गळारुंदी 4.25 इंच घेणार आहोत. आणि वरतून बस्ट पॉईंट घेणार आहोत 10 इंच आणि ॲपेक्स पॉईंट 3.5 इंच घेणार आहोत. आणि योगपट्टीचा ब्लाऊज आहे, तर योगपट्टी आपण 4 आणि 3 इंच घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण हे पहा, उंची 14 इंच आहे, तर मी बरोबर इथे 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 14 आणि 1 इंच म्हणून. आणि आपण आता इथे शोल्डरचं माप टाकणार आहोत. तर शोल्डर मी हे आपण मुकलूक पट्टीसाठी मी 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे. तर याच्या पुढे मी शोल्डरचं माप टाकणार आहे. दोन ठिकाणी मी मुंडा पण आपण 7 इंच घेणार आहोत. इथून आपण 1 इंच अंतर घ्यायचं. गोलवा देण्यासाठी, मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे अर्धा इंच शोल्डर स्लोप द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण इथून सेंटर करून मुंड्याचा आकार द्यायचा आपल्याला. त्याच्याबद्दल आपण इथे चेस्ट मोजणार आहोत. तर चेस्ट आपली 34 आहे, तर 34चा चौथा भाग 8.5 इंच घेतलेला आहे. हुक पट्टीचं अंतर सोडून 8.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आणि आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे. इथे कंबर घेतलेली आहे 7.5 इंच. 30 आहे, 30चा चौथा भाग 7.5 इंच. 1 इंच आपण टक्ससाठी आणि आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आणि आपल्या इकडे टक्स वाढणार आहे, त्याच्यामुळे आपण इकडे जास्तीचं 2.5 इंच अंतर घेणार आहोत. आता आणि हे आपण मुंड्याचा गोलवा देऊ. आणि आपल्या आतल्या साईडला अर्धा इंच यायचं फक्त. इथून 1 इंच अंतर घ्यायचं पुन्हा. इकडे आपण थोडंसं अंतर वाढवायचं, कारण आपल्या इथलं टक्समध्ये थोडंसं कापड जातं, म्हणून इकडे 1.5 इंच अंतर वाढवायचं आणि ह्या साईडला जॉईन करून घ्यायचं.
हे वाढीव अंतर आहे. आता आपण इथे गळाबिंदी टाकणार आहोत. तर गळाबिंदी आपण पट्टीपासून 4 इंच अंतर घ्यायचं. म्हणजे पूर्ण 4 इंच. आणि सब्यासरच्या ब्लाऊजला गळा आपण जास्त ठेवायचा आणि आतून एक पट्टी जोडायची. म्हणजे 7.5 इंच ठेवणार आहे. आणि इथपर्यंत 6.5 पर्यंत आपण पट्टी दुसरी आतून एक पट्टी लावायची 6.5 इंचापर्यंत. इथून पण 4 इंच अंतर घ्यायचं. इथून 4 इंच घ्यायचं आणि आपण असा आकार द्यायचा. इथपर्यंत आपण पट्टी लावणार आहोत. आता आपल्याला 5.5 इंच राहिलंच पाहिजे. किंवा 5.5 अंदाजे पट्टी लावायची वरती. आता आपण इथून बस्ट पॉईंट मोजणार आहोत. तर मी 10 इंच घेतलेला आहे. बस्ट पॉईंट 10 इंच आणि आडवा टक्स आपण घेणार आहोत. पट्टी सोडून 3.5 इंच घेणार आहोत. इथून पण 3.5 इंच घ्यायचं. इथून आपण अशी रेषा ओढून घ्यायची. त्याच्याबद्दल आपण इकडे 2.5 इंच योगपट्टीसाठी ठेवायचं अंतर 2.5 इंच. इकडे 3.5 इंच. इथे पण 2.5 इंच अंतर ओढून घ्यायचं असं आणि अशी रेषा ओढून घ्यायची. तिथून 1 इंच वरती जाऊन योगपट्टीचा आकार द्यायचा असावी. इथे आपण घेणार आहोत. आता आपल्याला टक्स किती इंचाचं ठेवायचं ते पाहायचं. इथून आपला टक्स राहणार आहे 3 इंचाचा. आपण टक्स ठेवू 3 इंचाचा. बघा हे खाली येणार आहे आमचा 3 इंचाचा. आणि इथून पण आपण इकडे 1.5 इंच घेऊ आणि इकडे 1.5 इंच घेऊ. हे अंतर 3 इंच आहे की नाही. हे पण अंतर 3 इंच आलं पाहिजे. इथे असं ठेवायचं. इकडे पण हे अंतर 3 इंच ठेवायचं. आणि
आपण इथून रेषा ओढून घ्यायची अशी. इथून आपण 2.5 इंच कुठं येते ते पाहायचं. इथं आलेलं 2.5 इंच. आता आपण हे टक्स जोडून घ्यायचे असे. हे वरून जोडून घ्यायचं. हे इथून असं जोडून घ्यायचं. आता आपले इथून हे 2.5 इंच आहे की नाही, हे 2.5 इंच इथं भरलेलं आहे. 2.5 इंचाचं कुठं भरतं ते पाहायचं. 2.5 इंचाचा आपण टक्स घेणार आहोत. इथं आहे, इकडं वाढवून घेतलेलं आहे आपण. पण आपण प्रिन्सेसला असा आकार देतो. आता आपण सब्यासाचा आकार असं द्यायचा. इथे आणायचं थोडंसं असं. असं द्यायचं. आम्हाला सब्यासाचा आकार असा. हा एक आपला पार्ट आणि हा दुसरा पार्ट आणि हे योगपट्टी आपण वेगळी काढणार आहोत. हा तिसरा पार्ट योगपट्टीचा. आता आपण प्रथम कटिंग करू. अगोदर आपण शेपरेट पाठीमागचा पण भाग इथं निघणार आहे. हे करणार आहोत. इथून शोल्डर स्लोप देणार आहोत 1/2 इंचाचा. हे वेगवेगळे करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पुढच्या भागात वाढवलेलं आहे का नाही कट करायचं. पाठीमागची उंची पूर्ण कपड्यावरती टाकताना वाढवून घ्यायची. बस, बाकी काही नाही करायचं. आपला पाठीमागचा भाग झालेला आहे. बाजूला ठेवते आणि हा फ्रंटचा आहे. अगोदर मी गळा कट करून येणार आहे. त्याच्या अगोदर आपण टक्स कट करणार आहोत. म्हणजे योगपट्टी कट करायची अगोदर आपण सेपरेट योगपट्टी लावणार आहोत.
वाढवून घेतलं पट्टी. हा टक्स आपण सेपरेट करणार आहोत. आता पुढचा मंड्याचा गोलवा आपण आकार कट करणार आहोत. हे वेस्टेज कापड जाणार आहे. हा पार्ट जे आहे ना आपण असं इथं जोडणार आहोत. नंतर हा असा बसणार आहे, असं इथं बसणार आहे. स्टिच करताना असं इथं जोडणार आणि मग हा आपला सप्यासाचा ब्लाऊज तयार होणार आहे. एवढेच पार्ट असतात ह्याच्यात. आणि आता आपण पट्टी जी आहे ना आपल्या आपण एका साईडला 4.5 इंच घेणार आहोत. इथून 4.5 इंच 4 इंचाची पट्टी घेणार. 4 इंचाची 4 आणि 3 इंचाची पट्टी वाढवून अंतर घेतलेलं आहे. इकडे 3 इंच शिवल्यानंतर ही 2.5 इंचाची राहणार आणि ही 4 इंचाची राहणार. आपली कंबर आहे योगपट्टीचं अंतर आपण आपली कंबर 8 इंच म्हणजे 7.5 इंच कंबर आहे 34ला. आणि 1 इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी वाढवल्यामुळे 8.5 9 आणि 10 इंच रुंदीची आपण योगपट्टी काढणार. आणि नंतर जास्तीचं कापड आपण कट करणार आहोत. ते इथे 3 इंचावरती अंतर घेतलेलं आहे. इथे पण 3 इंच अंतर घेऊन एक रेष ओढायची. नंतर वरती 1 इंच जास्त घ्यायचं. असं पट्टी आपल्या निघणार आहे. सेपरेट तर कपड्यावरती हे 2 भाग निघणार, हे 2 भाग निघणार. आणि आपण हा टक्स असा जोडणार. इथून हे असं जोडून येणार आहे. नंतर असं येणार. तर प्रत्यक्ष कपड्यावरती कटिंग केल्यानंतर तुम्हाला कसं कट करायचं ते बघायला मिळणार आहे. आणि कपड्यावरती पण कटिंग करून एक स्टिचिंगचा पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर आपली सभ्यासाचा 34 चेस्टच्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. धन्यवाद.